एक ओव्हरलोड ट्रक उलटून झालेल्या अपघातात कार चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। दुभाजकाला धडकून भुसा भरलेला ट्रक उलटला आणि वळण घेण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका वाहनावर कोसळला। ट्रकने कारचा चुराडा केल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। हा संपूर्ण अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे। रविवारी गंज पोलीस स्टेशन परिसरातील पहाडी गेट जवळ ओव्हरलोड ट्रकने दुभाजकाला धडक दिली आणि तोल जाऊन बाजूने जाणाऱ्या बोलेरो कारवर उलटला। अपघातात मृत्यू झालेल्या कारमधील व्यक्तीची ओळख फिरासत अशी पटली आहे। तो गंज पोलीस स्टेशन परिसरात वास्तव्यास होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा बाजूला करून कारमधून मृतदेह बाहेर काढण्यात आला। त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला। गंज पोलिसांनी क्रेनच्या मदतीने ट्रक बाजूला केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला। वाहतूक पूर्ववत झाली असून सुरळीत सुरू आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अपघात स्थळाची पाहणी केली। पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे, असं रामपूर पोलिसांनी सांगितलं आहे। हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। व्हिडिओत दिसत आहे की कार अचानक वळण घेत असताना मागे येणारा ट्रक चालक गोंधळला आणि कारसह दुभाजकाला धडकला। दुभाजकाला धडल्यानंतर ट्रकचा तोल गेला आणि कारवर कोसळला। कार ट्रक खाली चिरडली गेली आणि सगळा भुसा रस्त्यावर पसरला। बोलेरो कारवर उत्तर प्रदेश सरकार असं लिहिलेलं दिसत होतं। पोलिसांनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ मदत आणि बचाव कार्य सुरू केले असता बोलेरोमध्ये फक्त एकच व्यक्ती आढळली, असं एसपी विद्यासागर मिश्रा यांनी सांगितलं।